दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कैलासवासी सातलिंगप्पा मेत्रे स्मारकासाठी झालेला ठराव बेकायदेशीरपणे बदलून त्याच ठिकाणी गणपती मंदिर उभारण्यात येत आहे। हे काम आवश्यक शासकीय परवानग्यांशिवाय आणि पोलीस संरक्षणात करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणी संबंधित सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मोर्चा उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री सीताराम मेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली। या प्रकरणात बाजार समितीचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी तसंच बेकायदेशीर कृत्यात सहभागी झालेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। 2020 मध्ये बाजार समितीवर सत्ता असताना कैलासवासी सातलिंगप्पा मेत्रे स्मारकासाठी ठराव करून चबुतरा उभारण्यात आला होता। मात्र सत्तांतरानंतर नव्या संचालक मंडळानं तो ठराव बदलून त्याच जागी गणपती मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला। गणपती मंदिराला विरोध नसून ते दुसऱ्या जागी उभारावं अशी भूमिका आम्ही घेतली होती। मात्र द्वेषातून स्मारकाचा चबुतरा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप त्यांनी केलाय। पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले आमचे माजी सोलापूर जिल्हा प्रमुख माननीय महेश साठे साहेब, महिला अध्यक्ष माजी रवीना राठोडताई, माननीय अनंत दानोडेजी, दुधनी नगराध्यक्ष रत्नेश मेत्रे, आमचे प्रदेश युतीचे पांडेताई, आमची दुधनी मार्केट कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, आमचे प्रमुख नेतेगण, आमचे माजी सभापती सिद्धार्थजी गायकवाड व आपण उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना। स्वर्गीय सातलिंगप्पा मेत्रे यांचं जे स्मारक तयार करायचं होतं, दुधनी मार्केट कमिटीवर आमची सत्ता असताना 2020 साली ठराव केलं होतं मार्केट कमिटीने की व तिथं मेत्रे साहेबांचं स्मारक व्हावं म्हणून ठराव करून एक चबुतरा बांधलं होतं। ते पुतळ्यासाठी शासनाचा GR आहे किंवा विविध डिपार्टमेंटचे त्याला परवानगी घ्यावं लागते। त्याला पुतळा असू द्या, मंदिर असू द्या, मशीद असू द्या, गिरजाघर असू द्या किंवा प्रार्थनास्थळ असू द्या, तिथं बांधायचं असले तर 4-5 डिपार्टमेंटचं परमिशन घ्यावं लागतं आणि लास्टला गृहविभागाचं परमिशन घेऊन ते बांधकाम पूर्ण करून तिथं मंदिर असू द्या किंवा मूर्ती असू द्या, स्मारक असू द्या, ते स्थापन करावं लागतं। त्याप्रमाणे त्यावेळी आम्ही मेत्रे साहेबांचं स्मारक बसवण्यासाठी विविध डिपार्टमेंटकडे परमिशन मागत होतो। थोडं उशीर झाला। त्या दरम्यान इलेक्शन आले। इलेक्शन आल्यानंतर आमची सत्ता आली नाही, विरोधकाची सत्ता आली। मग सत्ता आल्यानंतर 3 वर्ष ते लोक गप्प बसले होते। परवाच्या दुधनी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदमध्ये ते दुधनीचे मार्केट कमिटी चेअरमनचा पराभव झाला आणि व्हाईस चेअरमनचा जिल्हा परिषदला पराभव झाला आणि ते डायरेक्टरच्या एका मुलीचं पंचायत समितीला पराभव झाला। आमच्या विरुद्ध, शिवसेनेच्या विरुद्ध उभारले होते ते। तो राग मनात बसला त्यांच्या, म्हणून त्याने एक ठराव केला किंवा हे पुतळा इथनं करायचं नाही, तिथं गणपतीचं मंदिर करायचं त्यांनी ठराव केला। तसं कायद्याने नियमाने बघितलं तर एकदा झालेला ठराव रद्द करता येत नाही। आम्हाला कोर्टात जाता आला असता, म्हणून आम्ही थोडं सबुरीने घेतलो। पण नंतर त्यांनी चबुतरा पाडायचं हे केले। आमच्या लोकांनी जाऊन अडवलं त्यावेळेस, तिथं पाडू दिले नाही। मग नंतर पोलीस प्रशासनाला तक्रार झाल्या, DDRकडे तक्रार झाल्या, ARकडे झालं, पोलीस प्रशासनाकडे SP कडे तक्रार झाल्या। मग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं इथं काही करू नका। DDRने स्पष्ट निर्देश दिले किंवा 8 दिवसात आम्ही चौकशी करतो। आमचं म्हणणं काय होतं की गणपती मंदिर बांधायला आमचा काही विरोध नाही, बाजूला बांधा तुम्ही। ते मेत्रे साहेबांचं जे चबुतरा होतं त्या चबुतऱ्यावर बसायचे, कारण तिथं आवश्यकता नाही, बाजूला जागा आहे। गणपती मंदिरला कोणी विरोध करू शकणार नाही, करत पण नाही। आम्ही पण देऊ म्हणलं वर्गणी वगैरे, पण त्यांचा अट्टाहास होता की ते मेत्रे साहेबांचं जे स्मारकासाठी चबुतरा बांधलं आहे ते चबुतरा काढून टाकायचं आणि तिथं गणपती मंदिर बांधायचं, असं ते मुद्दाम एक द्वेषपूर्ण भावनेने त्यांनी ते काम करायचं ठरलं होतं। मग तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी सांगितलं की बा इथं कोणीही यायचं नाही, हे जोपर्यंत परमिशन तुम्ही आम्हाला दाखवत नाही
तोपर्यंत आम्ही तुम्हाला काय इथं करू देत नाही. आणि आम्हाला सांगितलं की तुमच्याही लोकांना इथं बसू देणार का, आम्ही एक वीटसुद्धा चढू देणार नाही. नाही, संघर्ष पाहायला मिळाला नाही. आम्हाला जर संघर्ष करता आलं असतं कालच करता आलं असतं. आम्ही अन्यायाच्या विरोध आम्ही करलो. आम्ही अन्याय करत नाही. आम्ही न्याय मागतो. आम्ही न्यायाच्या बाजू जे आहे ते व्हायला पाहिजे. कोण कशाला, मेत्री असू दे, कल्याण शेट्टी असू दे, दुसरं कोण असू दे, जे न्यायाचं आहे ते न्यायाचं आहे, जे अन्याय आहे ते अन्याय आहे. आणि अन्याय सहन किती करणार आपण, त्याला काय तर लिमिट आहे त्याला. अन्याय होता असं म्हणायचं. हो, मग अन्याय होतच, मग झालं ना. नाही, हे अन्याय झाल्यामुळे तर आम्ही आलो ना. सत्तेचे वाटेकरी आहोत म्हणून. वाटेकरी नुसतं नावाला आहे. हो, आता भाऊ की वाटेकरी असते तरी पण काय भावाला वाटा मिळतं माहित आहे ना तुम्हाला. एकच बाबांना नियम पाळायचे काय केलेत, आदेश केलेत, भाऊ युतीचं धर्म पाळा, आम्ही युतीचं धर्म पाळतो, तर समोरच्यांनी धर्म पाळायला पाहिजे, एवढंच आमची अपेक्षा आहे. काय आता बेकायदेशीर कोण करते सगळे जिल्ह्यात माहीत आहे. तुम्ही तर काय आता काय सांगावं आता. माहित नाही का? आता तुम्हाला ते माहीतच नसतं सगळं. तुम्ही पाप बिरू माणसं एवढं सगळं. सुभाष कदम तो काहीतरी अजितदादा गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे तो. त्यांनी सांगितलं की बाबा हे काहीतरी नेमले म्हणते वसूलदार कोणाला तरी त्यांच्याकडनं जिल्ह्यातनं काहीतरी एक खोका वसुली होते म्हणून महिन्याला. आणि अजून त्याचे कोण लहान आहेत त्यांना 10-11 लाख रुपये मुद्दे आहेत म्हणून महिन्याला, असं त्यांनी सांगते. आता ते खरं काय खोटं काय ते तपासाचा भाग आहे तो. शहरात आहेत का अवैध धंदे? शहरात नाही, पूर्ण तालुक्यात आहेत. अवैध धंदे बंद करण्यासाठी मला निवडून द्या म्हणून 19 मध्ये बेंबीच्या डेटापासून जे ओढत होते जाहीरनाम्यामध्ये दिले होते. आता अक्कलकोट तालुक्यात कोणाचे अवैध धंदे चालू आहेत, कोणाकोणाचे पार्टनरशिप आहेत, तर तुम्ही पत्र एवढे शोध पत्र करता, तुम्ही काढा की जरा लिहा ना दणकून. येतं सगळं बाहेर. ते त्यांचा भाजपचा आमदार ओरडते 2-2दा विधानसभेत, त्याला किंमत द्यायला त्यांनी. एक माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ आमदार आहे सुभाष बापू देशमुख, त्यांनी 2-2 वेळा विधानसभेत आवाज उठवते तरी पण किंमत नाही. मग आम्ही तर शिवसेना, ते भाजपचे लोक जरी ओढलं तरी त्यांना न्याय मिळेल ना, असं आहे. तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. हां, जर का भाजपाच्या आमदारांना न्याय मिळत नसेल सभागृहामध्ये बोलून पण, तर मग तुम्हाला न्याय मिळेल याची अपेक्षा कशी ठेवायची? न्याय कसं मिळवून घ्यायचं आम्हाला माहीत. आम्ही पण 60 वर्ष हेच केलेलं आहे, कळलं की नाही. न्याय कसं मिळवून द्यायचं, कसं मिळवून घ्यायचं ते आम्हाला चांगलं माहीत आहे. पण आम्ही रितसर मार्गाने, कायदेशीर मार्गाने चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही रितसर मार्गानेच आम्ही आंदोलन करणार, मोर्चा करणार, उपोषणाला बसणार. हां, हो, उपोषण प्रसंग आला तर उपोषणालाही बसू आम्ही. पालकमंत्र्यांनी आश्वासन काय दिलं, मी बोललो एवढं त्यांना, एवढंच म्हणले मला. त्यांना कोणाला बोलले नाही, मी बोललो, मी त्यांना बोललो एवढंच सांगितलं पालकमंत्र्यांनी मला. तर पालकमंत्र्यांनी त्यांचं काम केलं आहे. आता इथं त्यांचं पण ऐकत नसलं तर काय आता. तर दुधनी मार्केट कमिटी स्वर्गीय सातलिंगराव मेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली मेत्रे साहेबांनी मंजूर केली. ॲक्च्युली दुधनी मार्केट कमिटी अक्कोट मार्केट कमिटीच्या सब मार्केट कमिटी म्हणून अगोदर होती. ती अस्तित्वात आणली मेत्रे परिवाराने. आणि अशा याच्याने तिथला मार्केट कमिटी स्थापन झालं, विकास झाला. कालांतरी निवडणुका झाले. पहिला आम्ही श्रीराम पाटील साहेबांसोबत त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढली. थोडक्या मताने त्यावेळी आमचं पॅनलचा, श्रीराम पाटील पॅनलचा पराभव झाला. मेत्रे साहेबांचा पॅनल आला. त्या पॅनलनंतर त्यांच्या कारकिर्दीत जो विकास झाला, ह्या याच्यानुसार आकस्मिक जेव्हा सातलिंगराव मेत्रे साहेबांचं हे झालं, दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर स्थानिक बॉडींनी त्यांचा पुतळा व्हावा, त्यांच्या एवढं योगदान आहे या दृष्टीने तो पुतळ्याचं तिथं त्यांनी नियोजन केलं होतं. पण स्थानिक आमदारला हे सर्व नको आहे. त्यांनी जर मेत्रे साहेबाचा पुतळा इथं राहिला तर आमचा इथं कमीपणा होईल. दुधनीच्या सबला नागणसूरमध्ये मेत्रे साहेबाच्या नावाने अक्षरशः बोर्ड पण होतं. त्यावेळी उद्घाटन झालं, सब मार्केट कमिटी म्हणून त्याला नामांतर होतं. तिथं जाऊन चालू बॉडीने जाऊन त्यांचं तिथं नाव काढलं. अशा खालच्या दर्जाचं राजकारण आमच्या तालुक्यात आहे. अक्षरशः स्वार्थीय राजकारणासाठी साध्या आमच्या गणपती बाप्पाला पण त्यांनी सोडलं नाही. आज जर गणपती बसायचं म्हणलं तर आपण जगद्गुरू असेल किंवा इतर नामवंत गुरुवराच्या शुभ हस्ते आपण गणपती बसवतो, नीट त्याचं पूर्ण विधी पूर्ण करतो.
पण मी पहिल्यांदाच बघितलं की आमदारांच्या शुभ हस्ते गणपती अशा खालच्या पातळीवर आमच्या तालुक्याचं राजकारण चालू आहे. हे जनतेला पण आता कळून चुकलं आहे आणि 2029ला याचं उत्तर जनते आपल्या ह्याच्यानं देणार आहेत. आज जर बघितलं गेलं अक्कोट तालुक्यामध्ये 2019ला च्या अगोदर जेव्हा कल्याण शेट्टी तालुकाध्यक्ष होते तेव्हा गावोगावी त्यांनी प्रचार करत होते. मग आम्ही त्याच्यासोबतच फिरत होतो की तालुक्याचे अवैध धंदे आम्ही बंद करणार. आमचा मुख्य अजेंडा होता की तालुक्यातला अवैध धंदे बंद करणार. आज जर बघितलं गेलं कुठलं गाव नाही तिथं अवैध धंदे बंद नाहीत. प्रत्येक गावात मटका धंदा चालू आहे, प्रत्येक गावात दारू धंदे चालू आहेत, प्रत्येक गावात पूर्ण यांच्या सहकार्याने धंदे चालू आहेत. मध्ये आपण बघितलं की दक्षिण आणि अक्कोटमध्ये ड्रग्सचं मोठं रॅकेट चालू होतं. त्याचबरोबर आमच्या प्रियंका परांडे या देखील त्या नगरपालिकेच्या काळामध्ये त्या ठिकाणी अक्कलकोटला फिरत होत्या. त्यांच्यावरती देखील कॅरेक्टरवरती त्या ठिकाणी 5-5 लाख रुपये आमच्यातलेच काही लोकांना मॅनेज करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुठांड रचलं जात होतं. अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिला नाही. आम्ही नेहमी मित्रपक्षाची भूमिका पाळतो. आम्ही दिल तो आदेश त्या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आदेश देतात त्याप्रमाणे आम्ही आदेशाचं पालन करतो. एवढा अन्याय होऊन देखील त्या ठिकाणी मी विधान परिषदेला परवाच्या त्या ठिकाणी साहेबांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं त्या ठिकाणी त्यांना आम्ही सहकार्य केलं आणि विक्रमी मतानं विधान परिषदेचे उमेदवार राजाभाऊ राऊत साहेब त्या ठिकाणी निवडून आले. पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी देखील आम्हाला शब्द दिले. पालकमंत्र्यांची भूमिका, राजाभाऊंची भूमिका आम्हाला त्या ठिकाणी एक आल्हाददायक वाटत होती, आम्हाला त्या ठिकाणी दिलासा देणारी वाटत होती. परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरनं, मतलब समजल्यानंतर, वेळ काढूपणा झाल्यानंतरनं त्या ठिकाणी सातलिंगप्पा जे आमचे अस्मिता आहे त्यांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी आम्ही एक चबुतरा उभा केला. तो चबुतरा सुद्धा तुम्ही जमीनदोस्त उभा करता आणि त्या ठिकाणी अनाधिकृतपणे गणेशाची त्या ठिकाणी मूर्ती स्थापन करता. गणेशाबद्दल आपल्याला मला वाटतं प्रत्येकालाच त्या ठिकाणी श्रद्धा असताय, आम्हाला सुद्धा असताय. नक्कीच गणेशाचं स्मारक आता नाही याच्यापेक्षाही मोठं बांधू. आता जो खर्च येतो तो सगळा आम्ही शिवसैनिक उचलू आणि त्या ठिकाणी आपण सांगल तिथं आम्ही त्या ठिकाणी गणेशाचं मंदिर उभा करू. परंतु हेतू पुरस्पर आमच्या अस्मितेला आम्हाला डवचण्याच्या त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी हुचकवण्याच्या भूमिकेतनं आमच्या अस्मितेला हात घालायचा आणि कायद्याचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी चबुतरा उद्ध्वस्त करायचा. म्हणजे आम्ही कुठेतरी आक्रमक होऊ, आमचा कार्यकर्ता कुठेतरी आक्रमक झाला पाहिजे, त्यानं कायदा हातात घेतला पाहिजे, मग त्याच्यावर आपण गुन्हे दाखल करू आणि मग येणाऱ्या निवडणुकीत त्या ठिकाणी त्याचा नेरेटिव्ह सेट करू. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा पराभव दिसतोय हे निश्चित आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जातंय. या घाणेरड्या राजकारणाला कधी आम्ही थारा देणार नाही आणि आम्ही त्या ठिकाणी भिणारी पण माणसं नाहीत. आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय रडायचं नाही तर लढायचं आणि आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लढलोय आणि मग त्या ठिकाणी आज तर आम्ही त्या ठिकाणी सत्तेत आहोत आणि एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पाठीमागे आहेत. परंतु नक्कीच आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय सुद्धा त्या ठिकाणी सहन करून घेतला जाणार नाही. वेळ प्रसंगी आम्हाला प्राणाची आहुती द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा आम्ही मागं पुढे थांबणार नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून मला त्यांना सांगावंसं वाटतंय की आम्ही मैत्री जपतोय, आम्हालाही तीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. आमच्या जर का कुठल्या महिला पदाधिकाऱ्यावरती आमच्या अस्मितेवरती असा घाला घातला जात असेल तर इथून पुढे खपवून घेणार नाही. आणि याच्यापेक्षा दुर्दैव असं वाटतंय की जे अधिकारी आम्हाला सांगतायत यातली एक वीट सुद्धा त्या ठिकाणी रचली जाणार नाही, अनधिकृत बांधकाम होऊ दिलं जाणार नाही. असं अंडरटेकिंग लेखी स्वरूपाचं DDR देत आहे, DYSP देत आहेत, SP साहेबांना आम्ही फोनद्वारे बोलतोय, कलेक्टर महोदयांना बोलतोय आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला गेलतो मागच्या आठवड्यात. परंतु त्या ठिकाणी आमच्या साहेबांची तब्येत त्या ठिकाणी खराब असल्या कारणामुळे आमची भेट होऊ शकली नाही, तर हा अनुचित प्रकारच घडला नसता. परंतु तिथून त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यात जाता येईल तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही त्याचा विरोध केला, आम्ही निषेध केला. त्या विरोधात कायदेशीर सनदशील मार्गाने शंकरजी मेत्रे साहेब, प्रथमेशजी मेत्रे साहेबांच्या माध्यमातून त्या दिवशी आंदोलन झालं आणि तुम्ही आंदोलन करताय तर तुम्ही काय माझं करू शकताय या आविर्भावाच्या भूमिकेत मागच्या 3 दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर मी त्या ठिकाणी दुधनीमध्ये जाणार, गणपती मंदिर त्या ठिकाणी निर्माण करणार आणि तुम्ही 500 टगे काय घेऊन जाता दक्षिणात्य फिल्मच्या स्टाईलनं त्या ठिकाणी उघड्या जीपमधनं तुम्ही तुमचे बंधू काय जाताय तिथे आणि हा सगळा अनाधिकृत प्रकार दुर्दैवानं या कायद्याचं रक्षण करणारे पोलीस विभाग त्या ठिकाणी प्रोटेक्शन आणि कबाडे साहेब देत आहेत. सातत्यानं CP ॲडिशनल असताना देखील त्या ठिकाणी
आमच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचं काम केलं, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचं काम केलं. महानगरपालिकेमध्ये आमचे बूथ प्रमुख संध्याकाळच्या 5-5 वाजेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेऊन ठेवण्याचं काम केलं. आणि आज देखील त्यांना त्याचं त्या ठिकाणी प्रमोशन म्हणून, त्यांना बक्षीस म्हणून मला वाटतं ॲडिशनल शेपी त्या ठिकाणी दिलं. आणि ॲडिशनल शेपी देऊन आज मला वाटतं ग्रामीण भाग साफ करायचं त्याच्या जबाबदारी दिलेली दिसते. आज ते पोलीस संरक्षणाचं काम करत नाहीत, तर मला वाटतं ते कुठल्या तर प्रायव्हेट कंपनीचं काम करतात. अशा पद्धतीची एका पोलीस अधिकाऱ्याची जर का भूमिका असेल आणि 200 लोकांच्या मध्ये फौजफाटा घेऊन जर अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या समोर डोळ्या देखत जर का हे लोकप्रतिनिधी कल्याण शेट्टी करत असतील, तर माझा त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी आहे की अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना, चुकीचं काम करणाऱ्या, बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरती त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, ज्ञान आहे, जाण आहे, असं असताना देखील अनधिकृत काम करत असताना जर पाठीशी घालत असतील, साक्षीनं त्यांच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील, तर पहिल्यांदा म्हातारी मेली तर चालेल पण काळ नाही सोकायला पाहिजे. या भूमिकेतनं कायद्याच्या कोणी मोठं नाही, कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, ही भूमिका दाखविण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आलेली आहे. आणि SP साहेबांना माझी विनंती आहे, असं संरक्षण करणाऱ्या, अनधिकृत काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यावरती कायदेशीर कारवाई निलंबन करावं, अशी मी त्याला आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी करतोय. नक्कीच उद्या आम्ही शिष्टमंडळ शिवसेनेचं, मेत्रे साहेबांनी, आम्ही सर्वच पदाधिकारी एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायला जातोय. एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर झालेला प्रकार, घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगून आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जातोय की साहेब, या पद्धतीनं आमच्यावरती दुजाभावाची वागणूक मिळते, आम्हाला सातत्यानं सांगत आलोय. याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आम्हाला आमच्यावर होत असलेल्या अन्यायाचा न्याय दाद आम्ही मागण्याची भूमिका घेऊ. आणि शेवटी जर का आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पण हातात बांगड्या नाहीत घातल्या. शेवटी काय कराल तुम्ही? आम्ही प्रतिकार तर करू शकतो, जीव घ्याल याच्यापेक्षा, पण आम्ही नामर्द होऊन जगणार नाही, ही आपल्या माध्यमातून त्यांना मी त्या ठिकाणी सांगतो. आम्ही केवळ जीवाची सुद्धा प्रवाह करणार नाही. आपल्याला वाटत असेल आपल्याकडे गुंड असतील, आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे सत्ता असेल, आम्ही या पैशाला, सत्तेला, तुमच्या गुंडांना भीक घालणारे शिवसैनिक नाही आहोत. आम्ही रडणारे शिवसैनिक नाही, लढणारे शिवसैनिक आहोत. हे आव्हान मी त्यांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून देतोय. याची किंमत मी मोजले माझ्या स्थानिक स्वराज्य, पण याच्या पुढे माझी किती जरी किंमत मोजायची वेळ आली तर मी माझ्या शिवसैनिकासाठी आणि शिवसेनेवर होत असलेल्या अन्यायासाठी कदापि त्या ठिकाणी मी माझ्यातला शिवसैनिक मरू देणार नाही. एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो.